नमस्कार मित्रांनो, आपल्या सातारा सखी या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आपण रोज जेवण करतो, पण जेवल्यानंतर काही अशा चुका करतो ज्यामुळे अपचन, गॅस, ॲसिडिटी, पोटफुगे आणि इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक लोकांना सवय असते की जेवण झाल्यानंतर लगेच चहा पिणे, आईस्क्रीम खाणे किंवा फळे खाणे. पण तुम्हाला माहीत आहे का, या सवयी तुमच्या आरोग्यावर किती परिणाम करू शकतात? म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जेवल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत आणि त्यामागील कारणे काय आहेत. जेवल्यानंतर कोणते पदार्थ टाळावेत. फळे अनेकांना वाटते की जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने फायदा होतो, परंतु काही लोकांमध्ये त्यामुळे पोटफुगी किंवा अपचन होऊ शकते. त्यामुळे फळे जेवल्यानंतर थोड्या वेळाने खाणे चांगलेच आहे. 2. चहा. भारतात अनेकांना जेवल्यावर चहा पिण्याची सवय आहे, मात्र हे चहामुळे अन्नातील काही पोषक घटकांचे शोषण कमी होऊ शकते. त्यामुळे जेवल्यानंतर थोडा वेळ थांबून चहा घ्यावा. 3. कॉफी. कॉफीमध्ये कॅफीन असते. काही लोकांना जेवल्यानंतर लगेच कॉफी घेतल्याने अस्वस्थता किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. 4. आईस्क्रीम. जेवल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाण्याची अनेकांना सवय असते, पण काहींना त्यामुळे पोट जड वाटू शकते किंवा पचनास त्रास होऊ शकतो. 5. थंड पाणी. जेवल्यावर लगेच भरपूर थंड पाणी पिणे काही लोकांना अस्वस्थ वाटू शकते. कोमट किंवा साधे पाणी पिणे अनेकांना अधिक सोयीचे वाटते. 6. जास्त गोड पदार्थ. जेवल्यानंतर लगेच जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरी जाऊ शकतात, त्यामुळे प्रमाणात गोड खाणे चांगलेच आहे. 7. सॉफ्ट ड्रिंक्स. कोल्ड ड्रिंक्स आणि गॅसयुक्त पेय काही लोकांमध्ये पोटफुगी वाढवू शकतात. 8. मसालेदार पदार्थ. जेवणानंतर लगेच तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने काहींना ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. 9. लगेच झोपणे. आपण जेवल्यानंतर लगेच झोपतो, याने लोकांना ॲसिडिटी किंवा जडपणा जाणवू शकतो. जेवणानंतर थोडा वेळ चालणे किंवा बसून राहणे अधिक चांगले. जेवल्यानंतर काय करावे? 10-15 मिनिटं शांतपणे बसावे, थोडे चालावे, भरपूर पाणी एकदम पिण्याऐवजी थोड्या प्रमाणात प्या. पचनासाठी हलकी हालचाल करा. निष्कर्ष. मित्रांनो, आपल्या छोट्या छोट्या या सवयीच आपले आरोग्य ठरवतात. त्यामुळे जेवल्यानंतर तुम्ही या चुका टाळा आणि निरोगी राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या सातारा सखीला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.